आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। इंदापूर प्रभाग क्रमांक 2 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार सौभाग्यवती सुनीता अमर नलवडे यांच्या विजय मिरवणुकीनंतर प्रभागातील मतदारांचे आभार मानताना काय म्हणाले शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पैलवान दीपक अण्णा काटे, पाहुयात सविस्तर। रामकृष्ण हरी। प्रभाग क्रमांक 2 मधील प्रथमतः सर्व मतदारांचं योगेश दादाच्या वतीनं, अमर दादाच्या वतीनं, वहिनींच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यांचा आभार मानतो, कारण सर्वांनी एक योग्य उमेदवार निवडून दिला। जसं भाऊनं आता सांगितलं की काही लोक मतदारांना गृहीत धरतात आणि जनतेची त्या वॉर्डची प्रगती करायचं सोडून आपली प्रगती करायला सुरुवात करतात। तर हीच खरी संधी असते की त्यांना त्यांची जागा दाखवायची। खऱ्या अर्थाने बघितलं वहिनी, अमरदादा, तर हजारो मध्ये आई जगदंबेने तुम्हाला जी जनतेची सेवा करायची संधी दिलेली आहे ती अशीच कुणाला मिळत नाही। हे तुमचं मागच्या जन्मीचं खूप मोठं पुण्य आहे। त्याच्यामुळं हजारोच्या संख्येत तुम्हाला ती संधी भेटली। तर आज दत्ताच्या मंदिरात आपण आहोत, चांगल्या पवित्र ठिकाणी आहे। तुमच्या हातून गोरगरीब जनतेची कामं होत, पैसा तर कोणीही कमावते आणि मला माहित आहे, हे सगळ्या जनतेला माहित आहे की तुम्ही पदावर पैशासाठी नाही, तुम्ही काम करायसाठी आलेला आहे। आणि आज खऱ्या अर्थाने हा विजय तुमचा नाही वहिनी दादा, तुमचा नाही, पक्का भाऊचा आहे, आमचा आहे, तुमचा, सगळ्यांचा इथं बसलेल्या लेकरांचा आहे। कारण ज्या दिवशी वोटिंग झालं ती फक्त वोटिंगची पळापळी लोकांनी बघितली, आताचं नाचगाणं लोकांनी बघितलं, पण ह्याच्या मागचं जे कष्ट होतं ते पक्का भाऊला माहित आहे। अशा असंख्य कार्यकर्त्यांना माहित आहे ज्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना तुमची प्रतिमा स्पष्ट करून दाखवली आणि समजून सांगितली की ही व्यक्ती आपल्यासाठी का गरजेची आहे। आणि आई जगदंबे म्हणजे सगळ्यांनी दाखवलं, पण आई जगदंबेच्या कृपेनं आज तुम्हाला कौल दिलेला आहे। तर मी दत्तचरणी प्रार्थना करतो की तुमच्या हातून देव देश धर्माची, या वार्डातील गोरगरीब जनतेची, गरजवंतांची सगळी कामं होत आणि जनतेचा नंतर देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो आणि पुढचा बी टर्म तुम्ही राहो। माझी तर अपेक्षा आहे पुढे तुम्ही नगराध्यक्ष हो। एवढं बोलून थांबतो। रामकृष्ण हरी। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार।